स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज आपण 28 आणि 29 ऑगस्टचे इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया. तर 20 ऑगस्ट पासून तर 29 ऑगस्ट पर्यंतचे आपण डेज बघून घेऊया आधी. सो 20 ऑगस्टला ऑब्झर्व करण्यात येतो वर्ल्ड मॉस्किटो डे आणि त्याची या वर्षीची थीम आहे एक्सलरेटिंग द फाइट अगेन्स्ट मलेरिया फॉर अ मोर इक्विटेबल वर्ल्ड. ओके, सो या वर्षीची थीम आहे वर्ल्ड मॉस्किटो डे ची एक्सलरेटिंग द फाइट अगेन्स्ट मलेरिया फॉर अ मोर इक्विटेबल वर्ल्ड. नेक्स्ट 20 ऑगस्टला आणखी सद्भावना दिवस सुद्धा ऑब्झर्व करण्यात येतो. 23 ऑगस्टला इंटरनॅशनल डे फॉर द रिमेंबरन्स ऑफ द स्लेव्ह ट्रेड अँड इट्स अबॉलिशन. सो हा दिवस ऑब्झर्व करण्यात येतो 23 ऑगस्टला आणि या वर्षीची थीम आहे त्याची क्रिएटिंग ग्लोबल फ्रीडम काउंटरिंग रेसिझम विथ जस्टिस इन सोसायटीज अँड अमंग नेशन्स. ओके, सो ही 2024 ची या वर्षीची थीम आहे इंटरनॅशनल डे फॉर द रिमेंबरन्स ऑफ द स्लेव्ह ट्रेड अँड अबॉलिशन ची. नेक्स्ट आहे 23 ऑगस्टला आणखी नॅशनल स्पेस डे सुद्धा ऑब्झर्व करण्यात येतो आणि या वर्षीची थीम आहे टचिंग लाईव्स वाइल टचिंग द मून इंडिया स्पेस सागा. ओके, सो ही आहे नॅशनल स्पेस डे ची या वर्षीची थीम आणि नॅशनल स्पेस डे जो आहे तो नरेंद्र मोदीजींनी अस्तित्वात आणलेला आहे कारण त्या नॅशनल स्पेस डेच्या दिवशी जो लँडर आहे मूनवर तो साऊथ पोलच्या जवळपास लँड झालेला होता म्हणून त्या दिवसाला नॅशनल स्पेस डे म्हणून हा घोषित करण्यात आलेला होता, अनाउन्स केलेला होता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. सो टचिंग लाईव्स वाइल टचिंग द मून इंडिया स्पेस सागा ही यावर्षीची थीम आहे नॅशनल स्पेस डे ची. 26 ऑगस्टला येत असतो वुमेन्स इक्वॅलिटी डे. ओके, 26 ऑगस्टला आणखी कोणता डे असतो इंटरनॅशनल डॉग डे आणि मदर टेरेसा अॅनिव्हर्सरी पण असते. तो 26 ऑगस्टला 3 डेज असतात. फर्स्ट आहे वुमेन्स इक्वॅलिटी डे, इंटरनॅशनल डॉग डे आणि मदर टेरेसाची बर्थ अॅनिव्हर्सरी सुद्धा असते. नेक्स्ट आहे आता 29 ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस तर नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून ऑब्झर्व करण्यात येतो. 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांची बर्थ अॅनिव्हर्सरी असते म्हणून त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीला ॲज अ नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून हा सेलिब्रेट करण्यात येतो. तर या वर्षीची थीम आहे स्पोर्ट फॉर द प्रमोशन अँड पीसफुल अँड इन्क्लुझिव्ह सोसायटीज. ओके, सो ही 2024 ची या वर्षीची थीम आहे नॅशनल स्पोर्ट्स डे ची. आता वळूया आपण न्यूज कडे. सो आपली फर्स्ट न्यूज आहे भारत बायोटेक यांनी अनाउन्स केलेला आहे ओरल कोलेरा वॅक्सिन साठी जे की आहे फेज 3 ट्रायलचं अनाउन्स केलेलं आहे आणि ती जी कोलेरा वॅक्सिन आहे तिचं नाव आहे हिलचूल. ओके, तर आणि कन्फर्म केलेलं आहे त्यांनी की हे पब्लिक यूज करता सेफ आहे म्हणून त्याची 3rd फेज साठी ट्रायल जी आहे ओरल कोलेरा वॅक्सिनची हिलचूलची अनाउन्स केलेली आहे भारत बायोटेकनी. आता ही डेव्हलप कोणी केलेली आहे तर ही डेव्हलप केलेली आहे भारत बायोटेकनी. अंडर कोणाच्या कोणाच्या लायसन्स मध्ये तर सिंगापूर बेस्ड हिलमॅन लॅबोरेटरीजच्या लायसन्सच्या अंडर मध्ये भारत बायोटेकनी हिलचूल जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. भारत बायोटेक हिलचूल ग्लोबली लॉन्च चालू आहे, त्यांचं लॉन्च करणार आहेत ते आणि त्यांची कॅपॅसिटी जी आहे ती प्रोड्यूस करणार आहेत 200 मिलियन डोसेस अॅन्युअली. ओके, वॅक्सिनचा उद्देश आहे जे ग्लोबल शॉर्टेज ऍड्रेस केलेला आहे त्यांनी तो शॉर्टेज कमी करणे आणि जे 40 मिलियन डोसेस आहे पर इयर जे डेफिशिएट होत होते तर त्या डेफिशिएटला ते भरून काढण्याचा त्यांचा हा उद्देश आहे या वॅक्सिनचा. आणि 1 इयर 1 वर्ष किंवा त्यांच्या वरचे जे आहे इंडिव्हिज्युअल्स तर त्या इंडिव्हिज्युअल्सला ही हिलचूल जी आहे ही देऊ शकतात, ती ही वॅक्सिन देऊ शकतात. ओके, WHO ने रिपोर्ट केलेला आहे की कोलेरा केसेस किती होते तर 25 कंट्रीज मधून टोटल 2,49,793 कोलेरा केसेस होते. त्यामधले 2,137 डेथ झालेली आहे त्यांची कोलेरामुळे. तर हे WHO ची रिपोर्ट आहे आणि ही जी रिपोर्ट आहे ही फर्स्ट हाफची आहे 2024 च्या आणि याच्या कंपेअर्ड मध्ये आता 2023 मध्ये सेम पिरियड मध्ये म्हणजे
फर्स्ट हाफ मध्ये 2023 च्या किती केसेस झालेले होते आणि किती डेथ झालेले आहे ते बघूया. तर 1,66,442 केसेस होते टोटल आणि त्यामधले 69 ह्या डेथ झालेल्या होत्या ऍज कम्पेअर्ड म्हणजे 2024 आणि 2023 मध्ये जर कंपॅरिझन केलं तर असे काही कोलेराचे केसेस आहेत त्याच्यामध्ये डेथ झालेले आहे आणि ते झालेले आहे सेम पिरियड मध्ये म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये 2024 चे आणि 2023 च्या फर्स्ट हाफ मध्ये. तर 2023 पासनं 102 मिलियन ओरल कोलेरा वॅक्सिन डोसेस जे आहे त्या रिक्वेस्ट करण्यात आलेल्या आहे 17 कंट्रीज मधनं. ओके आणि नियरली जे की डबल आहे 51 मिलियन डोसेसच्या जे की प्रोड्यूस झालेल्या आहे या टाइम पर्यंत ड्युरिंग दॅट टाइम. ओके कोलेरा काय आहे आता आपण वॅक्सिन बद्दल तर बघितलं तर जी वॅक्सिन आहे हिलचोल जी डेव्हलप केलेली आहे भारत बायोटेकने. तर काय आहे ते कोलेरा बघून घेऊया आपण. कोलेरा हे एक अक्यूट डायरियल इन्फेक्शन आहे जे की स्प्रेड होते कशा थ्रू कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर थ्रू हे स्प्रेड होत असते कोलेरा आणि यामुळे डिहायड्रेशन सुद्धा होऊ शकते आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे काही विदिन अ अवर डेथ सुद्धा होऊ शकते. तर हे आहे कोलेरा बद्दल. कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरनी हे स्प्रेड होत असते इन्फेक्शन डायरियल इन्फेक्शन आहे आणि त्यामुळे डिहायड्रेशन सुद्धा होऊ शकते आणि डिहायड्रेशन जास्त झाल्यामुळे विदिन अ अवर डेथ सुद्धा होऊ शकते. ओके सो ही कोलेराची जी ओरल वॅक्सिन आहे जी थर्ड फेज 3 ट्रायल याला अनाउन्स केलेली आहे भारत बायोटेकनी जिचं नाव आहे हेल्चोल आणि कन्फर्म केलेली आहे पब्लिक यूज करता ती सेफ आहे म्हणून. नेक्स्ट न्यूज कडे वळूया आपण. ओके नेक्स्ट न्यूज आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने डिक्लेअर केलेला आहे सेकंड पब्लिक हेल्थ इमर्जन्सी. तर काय आहे ती इंटरनॅशनल कन्सर्न साठी ही इमर्जन्सी सेकंड पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ही डिक्लेअर केलेली आहे WHO ने. तर कशा करता ती आहे मंकी पॉक्स. ओके मंकी पॉक्स आता ही एक इमर्जन्सी झालेली आहे पब्लिक हेल्थ जी की पसरत आहे जसा की फर्स्ट व्हेरियंट ऑलरेडी आलेला आहे सेकंड व्हेरियंट आता बघण्यात येत आहे आयडेंटिफाय झालेला आहे. तर सविस्तरपणे बघूया आपण. एक न्यू स्ट्रेन ओके नवीन स्ट्रेन जो आहे मंकी पॉक्स व्हायरसचा क्लेड 1 हा आयडेंटिफाय झालेला आहे जो की खूप जास्त ट्रान्समिसिबल आहे आणि त्यामुळे हायर रिस्क सुद्धा आहे डेथची. ओके हायर डेथ रेट सुद्धा आहे त्याच्या क्लेड 1 मुळे जो की मंकी पॉक्स व्हायरसचा एक व्हेरियंट आहे. तर इंडियाने यासाठी काय केलेलं आहे एक इंडिजिनियस RT-PCR किट डेव्हलप केलेली आहे जे की राहील स्पेशली मंकी पॉक्स साठी. तर जी अप्रूव्ह केलेली आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननी. तर इंडियाने इंडिजिनियसली म्हणजे स्वदेशी एक RT-PCR किट डेव्हलप केलेली आहे ज्याला अप्रुव्हल दिलेला आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननी आणि ही जी किट आहे ही स्पेशली राहणार आहे मंकी पॉक्स करता. जशी मागे कोविडच्या वेळेस तेव्हा एक RT-PCR किट होती तशीच सेम आता मंकी पॉक्स साठी सुद्धा तयार केलेली आहे इंडियाने. तर सायमन हेल्थनियर IMDH मंकी पॉक्स डिटेक्शन RT-PCR ऍसे याच्या मॅन्युफॅक्चरिंग करता सुद्धा अप्रुव्हल दिलेला आहे आणि अप्रुव्हल दिलेला आहे CDSCO ने. मी तुम्हाला सांगितलं सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन त्याला अप्रुव्हल दिला आहे मॅन्युफॅक्चरिंग करता. हे जे डेव्हलपमेंट आहे हे सिग्निफिकंट अचीवमेंट मार्क करतं मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह कडे आणि हा एक क्रिटिकल स्टेप सुद्धा आहे ऍड्रेस करण्यासाठी मंकी पॉक्स पब्लिक हेल्थ इमर्जन्सीला. ओके सो या ऍसेचा टार्गेट आहे दोन डिस्टिंक्ट रिजन्स जे आहे व्हायरल जेनोमचे त्याला कव्हर करणे ज्यामध्ये बोथ राहील क्लेड 1 आणि क्लेड 2 व्हेरियंट जे एन्श्युअर करेल कम्प्रिहेन्सिव्ह डिटेक्शन ऑफ व्हेरियस स्ट्रेन्स. तर त्या RT-PCR किट थ्रू जी किट राहणार आहे त्या थ्रू कोणतं व्हेरियंट आहे क्लेड 1 आहे क्लेड 2 आहे तर हे सुद्धा त्या व्हेरियस स्ट्रेन्स ते डिटेक्ट करू शकणार आहे कम्प्रिहेन्सिव्ह थ्रू. ओके सो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डिक्लेअर केलेलं आहे एक सेकंड पब्लिक हेल्थ इमर्जन्सी जी की आहे मंकी पॉक्स करता आणि त्याकरता इंडियाने डेव्हलप सुद्धा केलेली आहे RT-PCR किट केलेली आहे टेस्टिंग किट डेव्हलप केलेली आहे आणि त्याला अप्रुव्हल दिलेला आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल
ऑर्गनायझेशननी. तर याचे दोन व्हेरियंट आहेत या व्हायरसचे, एक आहे क्लेड 1 आणि दुसरा आहे क्लेड 2. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, नेक्स्ट जसं आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की 26 ऑगस्टला काय असते, मदर टेरेसाची अॅनिव्हर्सरी असते. तर त्यांच्या या अॅनिव्हर्सरीच्या सेरेमनीमध्ये एक काही अवॉर्ड सुद्धा अनाऊन्स केलेले आहे. तर काय केलेले आहे आणि कुठे केलेले आहे ते बघूया आपण. तर ही काय होती, 24th इंटरनॅशनल मदर टेरेसा अवॉर्ड सेरेमनी, ओके, जी की झालेली आहे मिलेनियम प्लाझा दुबई इथे. तर ही कधी झालेली आहे, 114th बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ मदर टेरेसा. जी मदर टेरेसाची 114th बर्थ अॅनिव्हर्सरी आहे, त्यामध्ये 24th इंटरनॅशनल मदर टेरेसा अवॉर्ड सेरेमनी जी की झालेली आहे मिलेनियम प्लाझा दुबई इथे अवॉर्ड जे आहे ते काही प्रदान केलेले आहे. तर कोणाकोणाला केलेले आहे ते बघूया आपण. सो ह्या इव्हेंट मध्ये जी की ऑर्गनाइज केलेलं होतं ऑल इंडिया मायनॉरिटी अँड वीकर सेक्शन काउन्सिलनी, ओके. तर हे आउटसाइड इंडिया जे आहे ते फक्त 2 टाइमच झालेलं आहे, पण बोथ ओकेजन्स बिंग इन दुबई, आणि दोन्ही पण जे ओकेजन झालेले आहे आउट ऑफ इंडिया तर ते दोन्ही पण दुबईमध्ये झालेले आहे. आता काही की फॅक्ट्स बघूया आपण या अवॉर्ड बद्दल. इस्टॅब्लिश कधी झालेला आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि कोणाला देण्यात येतो, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल पार्टिसिपेशन काय आहेत. तर इस्टॅब्लिश झालेला आहे हा 1997 मध्ये, जेव्हा मदर टेरेसाच्या निधनानंतर हा 1997 मध्ये हा अवॉर्ड जो आहे तो इन्स्टिट्यूट झालेला आहे, इस्टॅब्लिश झालेला आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचा, जे इंडिव्हिज्युअल्स आहे त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात येतो त्यांच्या एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, सायन्स, कल्चर, स्पोर्ट, सोशल वर्क, मेडिसिन, इंडस्ट्री आणि पॉलिटिक्स. तर हे काही क्षेत्र आहे, वेरियस फील्ड्स आहेत, त्यामध्ये त्यांचा एक्सेप्शनल कॉन्ट्रीब्युशन बद्दल त्यांना त्या इंडिव्हिज्युअल्सला ह्या अवॉर्डने ऑनर करण्यात येतो. ओके, तर इंटरनॅशनल पार्टिसिपेशन मध्ये 2024 सेरेमनी मध्ये फीचर होते काही अवॉर्डीज जे की मल्टिपल कंट्रीजचे होते आणि जे हायलाइट करत होते त्यांचा ग्लोबल सिग्निफिकन्स. तर अवॉर्डीज कोण आहे, आता कोणाकोणाला अवॉर्ड मिळालेला आहे, तर जॉ बर्नार्डो विरा टू, ओके, यांना हा मरणोत्तर देण्यात आलेला आहे. जिन्या बिसाऊ, ओके, सिद्धार्थ श्रीवास्तव आणि नमित बाजोरिया इंडस्ट्री यांना पण हे अवॉर्डी आहेत. मोहम्मद मातबर रहमान, चेअरमॅन NRB बँक लिमिटेड. नेक्स्ट आहे इरका बोचेंको, आर्ट्स मध्ये यांना मिळालेला आहे. MP रोझारियो एज्युकेशन मध्ये मिळालेला आहे. मुरली पंजाबी अँड सुरेंद्र सिंग खानदारी सोशल वर्क UAE यांना हा मिळालेला आहे. अहमद अल हशिमी यंग म्युझिशियन आणि चाइल्ड प्रोडिजी. तर हे काही अवॉर्डीज आहेत, यांचे तुम्ही नाव लक्षात घेऊन घ्या, हे इम्पॉर्टंट आहे एक्झाम्स करता. आताच यावर्षीच नाही तर पुढचे जे एक्झाम्स होणार आहे नेक्स्ट इयरला, त्याच्या नेक्स्ट इयरला सुद्धा तरी हे अवॉर्ड्स जे आहेत ते कामी येऊ शकतात तुम्हाला. तर ह्याचे काही अवॉर्ड्स आहे. 114th बर्थ अॅनिव्हर्सरी होती, तर त्या बर्थ अॅनिव्हर्सरीच्या दरम्यान 24th इंटरनॅशनल मदर टेरेसा अवॉर्ड सेरेमनी जी की दुबईमध्ये झालेली आहे मिलेनियम प्लाझा इथे, तिथे काही अवॉर्ड्स प्रदान करण्यात आलेले आहे. ओके, ज्यांचं एक्सेप्शनल कंट्रीब्युशन आहे एज्युकेशन, पॉलिटिक्स, सायन्स, कल्चर, स्पोर्ट्स, सोशल वर्क मध्ये, तर त्यांना ऑनर करण्यात आलेले आहे या अवॉर्डने. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे व्हिएतनाम नॅशनल असेंब्ली यांनी अप्रूव्ह केलेला आहे अपॉइंटमेंट सेव्हरल की गव्हर्नमेंट पोझिशन्स वर. तर त्यामध्ये इन्क्लूड आहे 3 डेप्युटी प्राईम मिनिस्टर, 2 मिनिस्टर्स आणि हेड ऑफ ज्युडिशियरी. तर कोणाकोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे बघूया आपण. तर 3 डेप्युटी प्राईम मिनिस्टर्सला अपॉइंट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम पीपल्स कोर्ट न्युग्युन हो बी यांना करण्यात आलेला आहे. मिनिस्टर ऑफ फायनान्स हो ड्यू फो यांना करण्यात आलेला आहे डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून अपॉइंट, आणि मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स ब्यू थांग सॉन. तर हे 3 डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहे ज्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे, त्यांना अप्रुव्हल केलेलं आहे अपॉइंटमेंट करता. नेक्स्ट आहे मिनिस्टर, तर 2 मिनिस्टर्सला अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर ते आहे दो दुक जू, फॉर्मर सेक्रेटरी ऑफ NY प्रोव्हिन्स
पार्टी कमिटी, ओके, त्यांना ऍज अ मिनिस्ट्री ऑफ नॅचरल रिसोर्स अँड एन्व्हायरमेंट मध्ये अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे न्युगेन हॅन नी, जे की फॉर्मर सेक्रेटरी ऑफ खान हो प्रोव्हिन्स पार्टी कमिटीचे आहे, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ मिनिस्टर ऑफ जस्टिस. तर हे झाले 2 मिनिस्टर्स. त्याच्या आधी आपण 3 डेप्युटी प्राईम मिनिस्टर्स बघितले. आता नेक्स्ट आहे हेड ऑफ द ज्युडिशरी. ज्युडिशरीने अपॉइंट केलेला आहे ली म्यान थ्री, जे की फॉर्मर प्रोसिक्युटर जनरल ऑफ सुप्रीम पीपल्स प्रोक्युरेसी आहे, त्यांना ऍज अ चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम पीपल्स कोर्ट म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे न्यू ह्यू टॅन, जे की फॉर्मर परमनंट डेप्युटी प्रोसिक्युटर जनरल आहे, त्यांना ऍज द प्रोसिक्युटर जनरल ऑफ सुप्रीम पीपल्स प्रोक्युरेसी म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे. आणि का बरं हे अपॉइंटमेंट केलेले आहे? व्हिएतनामीज नॅशनल असेंब्लीने अप्रुव्हल दिलेला आहे. तर त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे या अपॉइंटमेंटचा स्ट्रेंथन करणे व्हिएतनामीज गव्हर्नन्स आणि ज्युडिशियरी मध्ये जे एक्सपिरियन्स लीडर्स आहे ते की पोझिशन्सवर त्यांना अपॉइंट करणे, हा त्यांचा एक उद्देश आहे, एम आहे. ओके, सो हे आहे अपॉइंटमेंट जे की व्हिएतनामीज नॅशनल असेंब्लीने अप्रुव्हल दिलेले आहे. तर तुम्ही एकदा हे वाचून घ्याल, कारण की नावं खूप डिफरंट आहे आणि हे नाव आपण कधी ऐकलेले नाही, म्हणून एकदा नावं लिहायची त्यांची आणि त्यांना काय म्हणून अपॉइंट करण्यात आलेले आहे आणि ते फॉर्मरली काय होते ते पण सुद्धा तुम्ही लिहू शकता एका बुक मध्ये. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ऍपलनी पण अपॉइंटमेंट केलेली आहे आणि अपॉइंट केलेलं आहे इंडियन ओरिजिनला, जे की इंडियातले आहे त्यांना अपॉइंट केलेलं आहे. तर कोणत्या पोझिशनवर केलेलं आहे बघूया आपण. ऍपलने अनाउन्स केलेली आहे अपॉइंटमेंट ऑफ इंडियन ओरिजिन इंजिनियर. ओके, इंडियन ओरिजिन इंजिनियरला अपॉइंट केलेलं आहे त्यांनी केवन पारेख यांना ऍज अ न्यू चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून त्यांनी अपॉइंट केलेलं आहे, जे की सेकंड मेजर लीडरशिप चेंज आहे विदिन टेक जायंट. ओके, सेकंड मेजर लीडरशिप चेंज झालेला आहे यामध्ये आणि इंडियन ओरिजिन इंजिनियर केवन पारेख यांना अपॉइंट केलेला आहे ऍज अ न्यू चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून ऍपलनी. तर नवीन अपॉइंटमेंट बद्दल बघू घेऊया आपण काय आहे. करंटली केवन पारेख हे करंटली व्हाईस प्रेसिडेंट आहे ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग अँड अनालिसिस ऍपल इथे. ओके, ते त्यांचा रोल अज्युम करणार आहे 1 जानेवारी 2025 पासून, म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून ते ऍपलचे चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून तिथे सर्व्हिस देणार आहेत. ओके, तर बॅकग्राऊंड काय आहे पारेख यांचा, तर ते होल्ड करतात बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आणि युनिव्हर्सिटी होती त्यांची युनिव्हर्सिटी ऑफ मिचिगन. ओके, आणखी त्यांच्याकडे MBA ची डिग्री सुद्धा आहे, ती आहे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मधली. तर त्यांच्याकडे बॅचलर डिग्री सुद्धा आहे, बॅचलर ऑफ सायन्स डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये आणि MBA सुद्धा त्यांनी केलेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मध्ये. त्यांचं ऍपल मध्ये करिअर कधी स्टार्ट झालेलं आहे, तर पारेख हे ऍपल मध्ये वर्क करत होते 11 इयर्स पासून. तर 11 इयर्स पासून ते ऍपल मध्ये वर्क करत आहे. त्यांनी ओव्हरसी केलेलं आहे क्रिटिकल एरियाज जसे की फायनान्शियल प्लॅनिंग अँड अनालिसिस, इन्व्हेस्टर रिलेशन, मार्केट रिसर्च. ओके, तर हे काही एरियाज आहे क्रिटिकल एरियाज त्यांनी ओव्हरसी केलेले आहेत 11 वर्षामध्ये त्यांच्या ऍपल इथे. त्यांनी आणखी लीड केलेला आहे फायनान्स फॉर ऍपल्स वर्ल्ड वाईड सेल्स, रिटेल आणि मार्केटिंग डिव्हिजन्स मध्ये. तो त्यांचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स काय होता, प्रिव्हियस त्यांनी कुठे वर्क केलेला आहे, तर ऍपलला जॉईन करण्याच्या आधी पारेख हे सिनियर लिडरशिप रोल हेल्ड करत होते थॉमस रिव्हर्स अँड जनरल मोटर्स मध्ये. तर त्यांच्या या कंट्रीब्युशन मुळे सिग्निफिकंटली इन फायनान्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट. ओके, तर त्यांचं हे सिग्निफिकंट काही कंट्रीब्युशन होतं फायनान्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये. तर लिडरशिप ट्रान्झिशन बघून घेऊया त्यांचं. पारेखची जे अपॉइंटमेंट आहे फॉलोज द ट्रान्झिशन ऑफ करंट CFO, जे की आहे लुका मेस्ट्री. ओके, लुका मेस्ट्री जे आहे ते करंट CFO आहे, सॉरी CEO नाही CFO आहे. तर त्यांचं रोल जे आहे जे आता हेल्ड करणार आहेत पारेख 1 जानेवारी 2025 पासून. तर का करणार आहेत, मेस्ट्री जे आहे ते एक की रोल प्ले करणार आहे, की रोल प्ले केलेला आहे त्यांनी पारेखला ग्रूम करण्यासाठी या पोझिशनवर, चीफ फायनान्शियल ऑफिसरच्या पोझिशनवर
त्यांना ह्या मिस्त्री यांनी एक ग्रूम केलेला आहे, म्हणजे त्यांना बरंचसं काही एक्सपिरियन्स त्यांचा शेअर केलेला आहे त्यांनी या पोझिशनचा. ओके, तर हे काही लिडरशिप ट्रान्झॅक्शन्स होते त्यांचे. सोबत प्रिव्हियस एक्सपिरियन्स त्यांचा होता थॉमस रिट्स अँड जनरल मोटर्स मध्ये, आणि त्यांचं करिअर जे आहे त्यांनी 11 वर्ष ऍपल मध्ये 11 वर्ष काम केलेलं आहे. 11 वर्ष त्यांनी ऍपल सोबत वर्क केलेलं आहे. त्यांनी बरेचसे काही डिव्हिजन्स मध्ये वर्क केलेलं आहे, आणि त्यांचा बॅकग्राऊंड जो आहे ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, आणि त्यांनी MBA सुद्धा केलेला आहे. सोबत स्टार्टिंग होणार आहे त्यांची ऍज अ CFO म्हणून सर ते करणार आहे ते ऍपल मध्ये 1 जानेवारी 2025 पासून. त्यांचं नाव आहे केवन पारेख. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे बी श्रीनिवासन यांना हे झालेले आहे न्यू डायरेक्टर जनरल NSG. तर सविस्तरपणे बघूया आपण. सिनियर IPS ऑफिसर बी श्रीनिवासन, जे की 1992 बॅच चे ऑफिसर आहे बिहार कार्ड मधले, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून नॅशनल सिक्युरिटी गार्ड इथे, इंडियाज इलाइट काउंटर टेररिझम फोर्स. ओके, सो ही जी अपॉइंटमेंट आहे या अपॉइंटमेंटला अप्रुव्हल दिलेलं आहे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटनी, आणि मिस्टर श्रीनिवासन हे सर्व करणार आहे यांच्या पोझिशनवर. ओके, तर जॉईनिंग पासून ते सर्व करणार आहे, तर त्यांचं रिटायरमेंट पर्यंत. तर त्यांचं रिटायरमेंट कधी आहे? 31 ऑगस्ट 2027. 31 ऑगस्ट 2027 पर्यंत ते ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून वर्क करणार आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड मध्ये. सो हे जे अपॉइंटमेंट आहे या अपॉइंटमेंटच्या आधी त्यांनी काय सर्व्हिस केलेली आहे? सो डायरेक्टर ऑफ बिहार पोलीस अकॅडमी इन राजगीर मध्ये त्यांनी सुद्धा सर्व केलेला आहे. तर NSG बद्दल बघूया आपण. नॅशनल सिक्युरिटी गार्ड काय आहे, कधी एस्टॅब्लिश झालेला आहे? तर ते एस्टॅब्लिश झालेलं होतं 1984 मध्ये, जे की ऑपरेशन होतं ब्ल्यू स्टार. ओके, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, जे की असॅसिनेशन ऑफ प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी. तर याच्या वेळेस हे इस्टॅब्लिश झालेलं होतं 1984 मध्ये. याचा पर्पज होता, प्रायमरी रोल होता NSGचा कॉम्बॅट करणे टेररिझम आणि एन्श्युअर करणे नॅशनल सिक्युरिटी. ओके, तर स्पेसिफिकली यांना टास्क करण्यात येतं विथ काउंटर टेररिझम ऑपरेशन, होस्टेज रेस्क्यू मिशन, आणि प्रोव्हाइड करते हे सिक्युरिटी टू हाय रिस्क VIPs. हाय रिस्क VIPs ला सुद्धा ते सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. ओके, स्ट्रक्चर काय आहे? NSG हे 2 मेन ग्रुप्स मध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. स्पेशल ऍक्शन ग्रुप. ओके, स्पेशल ऍक्शन ग्रुप एक तर स्पेशल ऍक्शन ग्रुप मध्ये काय आहे? ते कंप्राइज एंटायरली ऑफ इंडियन आर्मी पर्सनल. त्यामध्ये पूर्ण जे एंटायरली जे ग्रुप्स राहतात त्या ग्रुप मध्ये सगळे जे राहतात ते इंडियन आर्मीचे पर्सनल राहतात, आणि ते फोकस करतात काउंटर टेररिझम आणि स्पेशल ऑपरेशन्सवर. तर हे काही स्पेशल ऍक्शन ग्रुप बद्दल आहे, ज्याच्यामध्ये टोटली तो ग्रुप जो असतो तो इंडियन आर्मी पर्सनल राहतात त्यामध्ये, आणि फोकस असतं त्यांचं काउंटर टेररिझम आणि स्पेशल ऑपरेशन्सवर. तर सिनियर IPS ऑफिसर बी श्रीनिवासन, जे की 1992 बॅचचे बिहार कार्ड मधले ऑफिसर आहे, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून नॅशनल सिक्युरिटी गार्ड येथे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे मिनिस्ट्री ऑफ स्टेट ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर रामनाथ ठाकूर. ओके, तर ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर चे जे मिनिस्टर ऑफ स्टेट आहे रामनाथ ठाकूर यांनी एक हाय लेवलची बायलॅटरल मीटिंग जी आहे ती हेल्ड केलेली होती. कुठे केलेली आहे? न्यू दिल्ली इथे. ओके, तर त्यामध्ये त्यांनी कोणासोबत केलेली आहे? चीफ ऍग्रीकल्चर मिनिस्टर इस्तेबन व्हॅलेन्झुला. ओके, तर यांच्यासोबत ही बायलॅटरल मीटिंग जी आहे ती हाय लेवलची त्यांनी हेल्ड केलेली होती न्यू दिल्लीमध्ये. आणि कशा करता ही मीटिंग करण्यात आलेली होती? डिस्कस करण्याकरता, आणि जे ऍग्रीकल्चरल टाईज आहे बिटवीन दोन्ही कंट्रीज मधले, दोन्ही नेशन्स मधले, त्याला स्ट्रेंथन करण्याकरता. सो ही मीटिंगचा फोकस होता इम्प्लिमेंटेशन ऑफ अ मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग ऑन ऍग्रीकल्चर कॉपरेशन, हॉर्टिकल्चर ऍक्शन प्लॅन, आणि सर्टिफिकेशन ऑफ फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट. तर हे आहे ऍग्रीकल्चर कॉपरेशन, हॉर्टिकल्चर ऍक्शन प्लॅन आणि सर्टिफिकेशन ऑफ फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट साठी हा जो MOU आहे
याच्यावर ही मीटिंग जी आहे ती फोकस करण्यात आलेली होती. तर बोथ साइडने ऍड्रेस केलेला आहे ऍग्रिकल्चरल चॅलेंजेस आणि एक्सप्लोर केलेले आहे अपॉर्च्युनिटीज बूस्ट करण्याकरता ऍग्रिकल्चरल ट्रेड. ओके, सो हा एक एमओयू झालेला आहे साईन. एमओयू साईन तर नाही झालेला म्हणून आपण, तर एक मीटिंग, हाय लेवलची मीटिंग हेड झालेली होती न्यू दिल्लीमध्ये आणि ती कोणी केलेली होती? ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर रामनाथ ठाकूर हे जे की मिनिस्टर आहे यांनी हेल्ड केलेली होती. कोणासोबत? तर चीलचे ऍग्रिकल्चर मिनिस्टर इस्टाबेल व्हेनेझुएला यांच्यासोबत. तर चील बद्दल बघू घेऊया आपण. काय आहे? कॅपिटल आहे सॅन्टियागो, प्रेसिडेंट आहे तिथले गॅब्रिएल बोरिक आणि करन्सी आहे तिथली चिलियन पेसो. चिलियन पेसो हे चिलीची करन्सी आहे. ओके, सो ऍग्रिकल्चरल टाईज आहे बिटवीन दोन्ही नेशन्स मधले, त्याला स्ट्रेंथनिंग करण्याकरता हे जे डिस्कशन आहे हे करण्यात आलेलं आहे त्या मीटिंग मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे जसं मागच्या सेशन्स मध्ये आपण बघितलेलं आहे की यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे, जय शाह यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे जर चेअरमॅन म्हणून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा. तर सविस्तरपणे एकदा आपण बघू घेऊया न्यूज काय आहे. सो जय शाह जे की करंट ऑनररी सेक्रेटरी आहे बीसीसीआय चे, ते इलेक्ट झालेले आहे अनअपोज आणि इंडिपेंडेंट चेअर झालेले आहे ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. ओके, शहा जे की सोल नॉमिनी होते, एकमेव नॉमिनी होते या पोझिशनवर, जे अनअपोज इलेक्ट झालेले आहे आणि ऑफिशियली ते त्यांचा रोल अज्युम करणार आहे या वर्षीच्या डिसेंबरमध्ये. ओके, या वर्षीच्या 1 डिसेंबरला ते त्यांचा रोल जो आहे तो अज्युम करणार आहेत. 35 इयर ओल्ड आहेत ते आणि ते झालेले आहे यंगेस्ट पर्सन ज्यांनी की ही पोझिशन होल्ड केलेली आहे. ओके, सो सो ही जी अनाउन्समेंट आहे ही कधी आलेली आहे? जे करंट आयसीसी चेअर आहे ग्रेग बार्कले यांनी डिसाइड केलेला आहे नॉट टू सीक अ थर्ड टर्म साठी ते सीक नाही करणार आहे त्या पोझिशनवर आणि विथ हिज टेन्युअर कन्क्लुडिंग इन नोव्हेंबर दिस इयर. तर नोव्हेंबर या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये त्यांचं जे टेन्युअर आहे ते एंड होणार आहे आणि त्यानंतर आता जय शहा त्या पोझिशनवर ऍज अ इंडिपेंडेंट चेअर म्हणून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं ते पोझिशन हेल्ड करणार आहे या वर्षीच्या 1 डिसेंबर पासून. सो आयसीसी बद्दल बघून घेऊया आपण. फॉर्मेशन झालेलं आहे 15 जून 1909 मध्ये. हेडक्वार्टर आहे, तर हेडक्वार्टर हे 1909 पासून तर 2005 पर्यंत ते होतं लंडन इंग्लंड इथे आणि त्यानंतर 2005 पासून तर टिल नाऊ ऍट प्रेझेंट पर्यंत ते आहे दुबई युनायटेड अरब इमिरेट्स इथे. ओके, सो डेप्युटी चेअरमॅन कोण आहेत? इम्रान ख्वाजा सिंगापूरचे आहे, ते डेप्युटी चेअरमॅन आहे आयसीसीचे. सीईओ आहे जेफ अल्कार्डी जे की ऑस्ट्रेलियाचे आहे आणि जनरल मॅनेजर आहे वसीम खान जे की इंग्लंडचे आहे. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे डॉक्टर जितेंद्र सिंग जे की मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स अँड पेन्शन याचे हे मिनिस्टर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काही अनुभव अवॉर्ड्स जे आहे अनुभव अवॉर्ड 2024 हे कन्फेअर केलेले आहे विज्ञान भवन न्यू दिल्ली इथे. ओके, सो या वर्षी 22 मिनिस्टर्स अँड डिपार्टमेंट यांना हे सिलेक्ट झालेले आहे राईटअप्स करता त्यांच्या आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन बद्दल. त्यांना हे जे सर्टिफिकेट्स आहे, हे जे अनुभव अवॉर्ड्स आहे ते प्रदान करण्यात येणार आहे. तर यामध्ये 5 अनुभव अवॉर्ड्स आणि 10 ज्युरी सर्टिफिकेट्स हे प्रेझेंट करण्यात येणार आहे त्यांच्या आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन बद्दल. सो हे जे अनुभव प्लॅटफॉर्म आहे हे लॉन्च झालेलं होतं 2015 मध्ये, जे की केलेलं होतं डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरनी. तर कोणाला देण्यात येतं हे? रिटायरिंग अँड रिटायर्ड एम्प्लॉईला, जे की ज्यांनी की शोकेस केलेलं आहे त्यांचं सिग्निफिकंट अचीवमेंट त्यांच्या सर्व्हिस पिरियड मध्ये. ओके, सो टू डेट 54 अनुभव अवॉर्ड आणि 9 ज्युरी सर्टिफिकेट हॅव बीन कन्फर्ड. तर 54 अनुभव अवॉर्ड्स आणि 9 ज्युरी सर्टिफिकेट हे कन्फर्ड झालेले आहेत. तर अवॉर्डचं कंपोनेंट काय आहे? त्यामध्ये अनुभव अवॉर्ड्स मध्ये काय देण्यात येणार आहे, अनुभव ज्युरी मध्ये काय देण्यात येणार आहे. सो अनुभव अवॉर्ड मध्ये राहणार आहे मेडल,
सर्टिफिकेट आणि 10,000चा इन्सेंटिव्ह आणि अनुभव ज्युरी सर्टिफिकेट मध्ये मिळणार आहे मेडल आणि सर्टिफिकेट. ओके, सो अनुभवाचे जे अवॉर्डी आहेत त्यांचं नाव काय आहे, टी जॅकॉब आहे, डेझिग्नेशन सेक्रेटरी आहे आणि मिनिस्ट्री डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन आहे त्यांचं UPSC. ओके, सो हे आहेत अनुभव अवॉर्डी टी जॅकॉब. सो असे अनुभव अवॉर्ड जे आहे 2024 हे डॉक्टर जितेंद्र सिंग जे की पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स अँड पेन्शनचे काय आहेत मिनिस्टर ऑफ स्टेट आहे त्यांनी कन्फर्ड केलेले आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे सतीश कुमार अँड ऑफिसर ऑफ इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस IRMS यांना सतीश कुमार यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ न्यू चेअरमॅन अँड CEO म्हणून रेल्वे बोर्डचं. तो हे एकमात्र म्हणजे या पोझिशनवर वर्क करणारे, या पोझिशनवर अपॉइंट होणारे हे फर्स्ट पर्सन आहे जे की शेड्यूल कास्ट और दलित कम्युनिटीचे आहे. सो अप्रुव्हल कोणी दिलेलं आहे तर अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे या अपॉइंटमेंटला. यांचं टेन्युअर स्टार्ट होणार आहे 1 सप्टेंबर 2024 म्हणजे 1 सप्टेंबर पासून यांचं टेन्युअर जे आहे ते स्टार्ट होणार आहे ऍज अ चेअरमॅन अँड CEO म्हणून रेल्वे बोर्ड इथे. तर प्रिसिडर्स कोण आहे, सतीश कुमार हे सक्सीड करणार आहेत जय वर्मा सिंग यांना. तर जय वर्मा सिंग हे करंट मध्ये चेअरमॅन आणि CEO आहे रेल्वे बोर्डचे. तर ते रिटायर होणार आहेत 31 ऑगस्ट 2024 मध्ये. तर त्यानंतर सतीश कुमार त्यांना सक्सीड करणार आहेत. करिअर बॅकग्राऊंड बद्दल बघून घेऊया आपण त्यांच्याबद्दल. 1986 इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स. ओके, 1986 मध्ये ते काय होते, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यांचं करिअर स्टार्ट झालेलं आहे इंडियन रेल्वेज मध्ये मार्च 1988 मध्ये. त्यांचे नोटेबल पोझिशन्स जे होते ते जनरल मॅनेजर होते नॉर्थ सेंट्रल रेल्वे मध्ये प्रयागराज इथे 8 नोव्हेंबर 2022 पासनं. ओके, त्यांचे काही कंट्रीब्युशन्स आहे जे की इन्स्ट्रुमेंटल इन ड्रायव्हिंग इनोव्हेशन, एनहान्सिंग इफिशियन्सी अँड इम्प्लिमेंटिंग क्रिटिकल सेफ्टी इम्प्रुव्हमेंट इन इंडियन रेल्वेज. तर हे त्यांचं कंट्रीब्युशन आहे एक. आणि त्यांनी वेरियस पायवट पोझिशन सुद्धा अक्रॉस मल्टिपल झोन्स आणि डिव्हिजन्स मध्ये हेल्ड केलेले आहे. सो सतीश कुमार यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज अ न्यू चेअरमॅन अँड CEO म्हणून रेल्वे बोर्ड मध्ये. आणि यांना अप्रुव्हल दिलेलं आहे, अपॉइंटमेंटला अप्रुव्हल दिलेलं आहे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेटने. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे RINL विशाखापट्टणम स्टील प्लांट यांनी एक 5 इयर्सचा MOU साइन केलेला आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOCL सोबत. कशा करता, सप्लाय करता हायड्रॉलिक अँड लुब्रिकेटिंग ऑइल फॉर 2024 टू 2029. 2024 पासून 2029 पर्यंत हायड्रॉलिक अँड लुब्रिकेटिंग ऑइलच्या सप्लाय करता 5 वर्षाचा MOU साइन केलेला आहे RINL यांनी IOCL सोबत. तर सप्लाय अश्युरन्स काय आहे तर या MOU मध्ये एश्योर करणार आहे ते कंटिन्युअस आणि अनइंटरप्टेड लुब्रिकंट सप्लाय टू RINL IOCL कडनं. सो टेक्निकल सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे IOCL. त्यामध्ये ते प्रोव्हाइड करणार आहेत RINL ला टेक्निकल सपोर्ट लुब्रिकेशन मध्ये, कंडिशन मॉनिटरिंग मध्ये आणि बल्क ऑइल हँडलिंग सोबतच जे ऑइलचे यूज आहे त्याच्या मॅनेजमेंट करता सुद्धा ते टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहेत IOCL RINL ला. ट्रेनिंग काय राहणार आहे, IOCL हे ट्रेन करणार आहे RINL च्या ऑफिशियल्सला आणि त्यांच्या R&D सेंटर मध्ये जे की फरीदाबाद इथे आहे. सोबतच ते हेल्प करणार आहे त्यांच्या ऑफिशियल्सला रिड्यूस करण्याकरता लुब्रिकंट कन्झम्पशन आणि ऑप्टिमाइज ल्यूब युजेज. ओके, सो हिस्टोरिक पार्टनरशिप सुद्धा आहे यांची एक. सो हा जो MOU आहे हा मार्क करतं एक कंटिन्युएशन ऑफ पार्टनरशिप जे की स्टार्ट झाली होती 1994-1995 मध्ये, ज्यांनी एक बिल्ड केलेला आहे ट्रस्ट प्रोफेशनल आणि एक्सलन्स मध्ये. RINL चा प्रोफाईल काय आहे, RINL ही एक नवरत्न कंपनी आहे जी की मिनिस्ट्री ऑफ स्टीलच्या अंडर मध्ये येते आणि ती ऑपरेट करते विशाखापट्टणम स्टील प्लांट इथे, जे की इंडियाचा फर्स्ट शोर बेस्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे
आणि एक लीडिंग प्रोड्युसर सुद्धा आहे लॉंग स्टील प्रोडक्ट्सचा. तर हे आहे RINL ची प्रोफाईल. आता इंडियन ऑइल बद्दल बघून घेऊया आपण. तर फाउंड कधी झालेला आहे 30 जून 1959 मध्ये. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे. चेअरमॅन आहे श्रीकांत माधव वैद्य. तर हे एक 5 वर्षाचा MOU साइन झालेला आहे. 2024 पासून 2029 पर्यंतचा MOU आहे, जो की सप्लाय करेल हायड्रॉलिक अँड लुब्रिकंट ऑइल RINL ला IOCL या MOU थ्रू. नेक्स्ट बघूया न्यूज. क्वेश्चन्स बघून घेऊया आपण. त्याआधी डेज बघून घेऊया काय घेतले होते आपण. सो डेज घेतले होते आपण 20 ऑगस्ट पासून तर 29 ऑगस्ट पर्यंत. सो 20 ऑगस्टला 2 डेज असतात, वर्ल्ड मॉस्किटो डे आणि सद्भावना दिवस. 23 ऑगस्टला 2 दिवस असतात जे ऑब्झर्व करण्यात येतात. तर त्यामधला फर्स्ट आहे इंटरनॅशनल डे फॉर द रिमेंबरन्स ऑफ द स्लेव्ह ट्रेड अँड एबोलिशन. दुसरा जो आहे तो आहे नॅशनल स्पेस डे. नेक्स्ट 26 ऑगस्टला 3 दिवस असतात, ज्यामध्ये फर्स्ट आहे वुमेन्स इक्वेलिटी डे, इंटरनॅशनल डॉग डे आणि मदर टेरेसाची बर्थ अॅनिव्हर्सरी. आणि 29 ऑगस्टला ऑब्झर्व करण्यात येतो नॅशनल स्पोर्ट्स डे, जो की मेजर ध्यानचंद यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी सुद्धा असते. आणि यावर्षीची थीम आहे स्पोर्ट फॉर द प्रमोशन अँड पीसफुल अँड इन्क्लुझिव्ह सोसायटीज. आता वळूया क्वेश्चन्स कडे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नेम ऑफ भारत बायोटेक्स ओरल कोलेरा वॅक्सिन, जे की डेव्हलप केलेली आहे अंडर लायसन्स फ्रॉम हेल्मन लॅबोरेटरीज अँड कन्फर्म केलेलं आहे की ही फेज 3 जी आहे ही सेफ आहे. फेज 3च्या ट्रायल ही सेफ आहे. ओके, सो ही याचं नाव आहे हिलचोल. ओके, हिलचोल हे भारत बायोटेकनी ओरल कोलेरा वॅक्सिनचं नाव आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द इंडिजिनियस RT-PCR टेस्टिंग किट. तर जे इंडिजिनस RT-PCR टेस्टिंग किट जी आहे ती मंकी पॉक्स करता डेव्हलप केलेली आहे इंडियाने. तिचं नाव काय आहे आणि जिला अप्रुव्हल दिलेला आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने. तर तिचं नाव आहे IMDX मंकी पॉक्स डिटेक्शन RT-PCR ॲसिड. नेक्स्ट, वेअर वॉज द 24th इंटरनॅशनल मदर टेरेसा अवॉर्ड सेरेमनी हेल्ड. तर कुठे झालेला होता 24th इंटरनॅशनल मदर टेरेसा अवॉर्ड सेरेमनी, तर तो झालेला आहे दुबईमध्ये. Who was appointed as the Chief Justice of Supreme People's Court in Vietnam. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम पीपल्स कोर्ट व्हिएतनाम मध्ये. तर ते केलेलं आहे ली मी फ्रियान. ली मी फ्री. नेक्स्ट, who has Apple's appointed as its new chief financial officer. तर चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेला आहे ऍपलनी. कोणाला अपॉइंट केलेला आहे तर ते केलेलं आहे केवन पारेख यांना, जे की इंडियन ओरिजिन इंजिनियर आहेत. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज डायरेक्टर जनरल ऑफ नॅशनल सिक्युरिटी गार्ड. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे बी श्रीनिवासन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ डायरेक्टर जनरल ऑफ नॅशनल सिक्युरिटी गार्ड. Who meet with Chile's agriculture minister Esteban Venezuela. डिस्कस करण्याकरता ऍग्रिकल्चरल टाईज बिटवीन इंडिया आणि चिलीच्या याला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी. ओके, तर कोणी मीटिंग घडवली होती, कोणी मीटिंग हेल्ड केलेली होती, तर ते त्यांनी केलेली होती मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर रामनाथ ठाकूर यांनी. Who has been elected as independent chair of ICC, becoming the youngest to hold the position. तर त्यांचं नाव आहे जय शहा. How many अनुभव अवॉर्ड्स will be presented this year. तर किती अनुभव अवॉर्ड प्रेझेंट करण्यात आले आहे यावर्षी? 5 अनुभव अवॉर्ड ते प्रेझेंट करण्यात आलेले आहे यावर्षी. Who has been appointed as new chairman and CEO of Railway Board. कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ न्यू चेअरमॅन अँड CEO म्हणून रेल्वे बोर्ड इथे. आणि ते फर्स्ट पर्सन झालेले आहे जे ही पोझिशन जी आहे ती हेल्ड करणार आहे फ्रॉम शेड्यूल कास्ट कम्युनिटी मधनं. तर त्यांचं नाव आहे सतीश कुमार. Which company signed an MOU for the supply of lubricants to Visakhapatnam Steel Plant. तर कोणासोबत हा MOU साइन झालेला आहे? 5 वर्षाचा हा MOU आहे 2024 पासून तर 2029 पर्यंत. तर ते आहे राष्ट्रीय इस्पत निगम लिमिटेड आणि इंडियन ऑइल
कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या दोन कंपनीज ज्या आहे, या दोन कंपनीज सोबत 5 वर्षाचा MOU साईन केलेला आहे. तर IOCL हे सप्लाय करेल 5 वर्षापर्यंत हायड्रॉलिक अँड लुब्रिकेटिंग ऑइल RINL ला, म्हणजेच राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडला. तो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स मिळतील. सो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आणि आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.